Assalamu alaikum. I'm Sanam Chandio and today I'm explaining about the decubitic ulcer. So these are the objectives. Define the decubitic ulcer, discuss the risk factors, stages of decubitic ulcer, complications, prevention, treatment of the decubitic ulcer, and the role of nurse in prevention and management of the bed sore. So first objective यो है कि what is decubitic ulcer. Decubitic ulcer is also known as a pressure ulcer, pressure sore, or the bed sore. Is an open skin wound caused by the prolonged pressure on an area of the body that cuts off blood supply to the tissues. अहिड़ो एरिया बॉडी जो या फिर स्किन जो जिते प्रोलॉन्ग प्रेशर हुजे ऐं उन प्रेशर जे करे जेको ब्लड जो सप्लाई आहे उन एरिया ते उहो बि कट ऑफ थी वञे त उन ते हिकिड़ा स्किन वूंड्स ठही वेंदा आहिनि जंहिंखे असां प्रेशर सोर और द बेड सोर चवंदा आहियूं। ठीकु आहे। अगरि असां टिपिकल सिंधी में हिन जो नालो खणंदासीं त ईअं चवंदासीं अ पर्सन विच इज़ अनेबल टू चेंज हिज और हर पोज़ीशन। ठीकु आहे। ऐं प्रोलॉन्ग बेड रेस्ट हुजे पेशेंट। ठीकु आहे। त उहो पंहिंजी पोज़ीशन चेंज न करे सघे ऐं उनखे फट थी वञनि उनखे असां प्रेशर सोर चवंदा आहियूं। टिपिकल सिंधी में असां उनखे फट ई चई सघूं था। ठीकु आहे। ऐं कोई बि प्रॉब्लम थींदो आहे त उनजे पोयां उनजा रिस्क फैक्टर्स या फिर काज़िस हूंदा आहिनि। ईअं ई डिक्यूबैटिक अल्सर जा रिस्क फैक्टर्स आहिनि। नंबर 1 आहे प्रोलॉन्ग प्रेशर। प्रोलॉन्ग प्रेशर मीन्स के सस्टेंड प्रेशर हुजे स्किन ते फ्रॉम द लाइंग या फिर सिटिंग पोजीशन जेका टू लॉन्ग टाइम लाइ हुजे उन जी वजह सां जेको आहे त ब्लड जो सप्लाई जेको उहो रिड्यूस थी वञे या फिर कट ऑफ थी वञे ब्लड सप्लाई ई न थिए टिश्यूज़ खे त जेके टिश्यूज़ आहिनि उहे डैमेज थियणु लॻंदा आहिनि। ठीकु आहे। त प्रेशर सोर डेवलप थी वेंदो आहे। नंबर सेकेंड आहे इनएबिलिटी टू शिफ्ट द वेट। इनखे असां अदर नेम इमोबिलिटी बि चवंदा आहियूं। ठीकु आहे। अहिड़ियूं कंडीशन्स जीअं पैरालाइज़िस आहे, स्पाइनल कॉर्ड इंजरी आहे, जीअं चवंदा आहिनि त रीढ़ जी हॾी जी इंजरी थी वई आहे। सही आहे। पैरालाइज़िस थी वियो आहे कंहिं बि वजह सां ऐं उहो जेको आहे या फिर सिवियर इलनेस आहे जंहिंजी वजह सां जेको पेशेंट आहे जेको क्लाइंट आहे इंडिविजुअल आहे उहो पंहिंजी पोज़ीशन चेंज नथो करे सघे ऐं जेको आहे त पंहिंजी उनजी जेका स्किन आहे उनखे बि रिलीफ नथो मिले ऐं उन ते कंटिन्यूअस प्रेशर आहे त उनजी वजह सां बि बेड सोर जेको आहे डेवलप थी वेंदो आहे। ऐं जेको आहे त नंबर थर्ड आहे इनकॉन्टिनेंस। इनकॉन्टिनेंस जो मतिलबु आहे त जेको आहे पेशेंट जो प्रोलॉन्ग यूरिन या फिर फीसिस जेके आहिनि उन लाइ जेको आहे उनजो एक्सपोजर हुजे। हाणे अहिड़ा पेशेंट्स जेके अनकॉन्शियस हूंदा आहिनि या फिर उन्हनि खे इंजरीज़ थियल हूंदियूं आहिनि या पैरालाइज़िस थियल हूंदियूं आहिनि त उहे एतिरे एबल न आहिनि हूंदा उन्हनि में एबिलिटी या हूंदी न आहे की उहे पाण जेको आहे त पंहिंजी मतिलबु क्लीनिंग वग़ैरह करे सघनि या फिर पंहिंजी केयर करे सघनि। तंहिंजी वजह सां जेको आहे त अगरि उन्हनि खे प्रोलॉन्ग एक्सपोजर थिए थो स्किन जो यूरिन या फीसिस ते त उनजो छा थींदो आहे स्किन खे वीक करे छॾींदो आहे ऐं जेको आहे त इहो सक्सेप्टेबल हूंदो आहे टू द इरिटेशन एंड ब्रेकडाउन जंहिंजी वजह सां बेड सोर डेवलप थी सघे थो। एंड नंबर ॿियो अचे थो पुअर न्यूट्रिशन एंड डिहाइड्रेशन। पुअर न्यूट्रिशन एंड डिहाइड्रेशन इनएडिक्वेट इनटेक ऑफ फ्लूइड्स हूंदो कैलरीज़ प्रोटीन्स या फिर इनएडिक्वेट जेको आहे त वाइटामिन्स एंड प्रोटीन्स मिलंदा जंहिंजी वजह सां जेको आहे त जेके स्किन टिश्यूज़ आहिनि स्किन आहे उहा वीक थी वेंदी जंहिंजी वजह सां स्किन जी जेका एबिलिटी आहे उहा हली वेंदी आहे त स्किन जेको आहे त हील न थी सघंदी। एज बि हिकु वॾो फैक्टर आहे रिस्क फैक्टर आहे। जीअं ओल्डर एडल्ट्स हूंदा आहिनि उनजी जेका स्किन हूंदी आहे उहा बिल्कुलु थिन थी वेंदी आहे ऐं जेका त लेस फिज़ोलॉजिकल रिज़र्व हूंदी आहे यानी हिकु एडल्ट जी असां स्किन वठूं त उहा काफ़ी थिक हूंदी आहे ऐं उनमें फिज़ोलॉजिकल रिज़र्वायर्स हूंदा आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल उनजी स्किन थिन हूंदी आहे थिक हूंदी आहे ऐं जेको आहे त जल्दी उन ते कोई मतिलबु अटैक न थींदो जीअं बैक्टीरियल वायरल जीअं मतिलबु ख़ारिश वग़ैरह एलर्जीज़ फॉर एग्ज़ाम्पल थियनि थियूं या फिर ॿियो कोई प्रेशर सो उन्हनि ते न थींदो न छो जो उन्हनि जी जेका स्किन हूंदी आहे उहा थिक हूंदी आहे। अगरि ओल्डर एडल्ट्स जी वठूं त उन्हनि जी स्किन बि थिन हूंदी आहे लेस फिज़ोलॉजिकल रिज़र्वायर हूंदी आहे। उन खां अलावा जेको आहिनि त उहे काफ़ी देरि ताईं जेको आहे त सुम्हंदा रहंदा आहिनि काफ़ी देरि ताईं उहे मतिलबु लेटियल रहंदा आहिनि जंहिंजी वजह सां उहे ससेप्टेबल हूंदा आहिनि टू द बेड सोर। ऐं उन खां पोइ अचे थो ओबेसिटी। बीइंग ओवरवेट कैन प्लेस एडिशनल प्रेशर ऑन टिश्यूज़ पोटेंशियली रिड्यूसिंग ब्लड फ्लो स्पेशली व्हेन कंबाइंड विद इन इमोबिलिटी। हाणे जेके ओबेस पेशेंट्स हूंदा आहिनि जंहिंजो मतिलबु वेट खां बि वधीक वेट हूंदो आहे न ओबेसिटी जेको आहे त हूंदी आहे त
उन जे करे हू पंहिंजो जेको आहे त पोज़ीशन चेंज नथा कनि या फिर जेको आहे त काफ़ी टाइम ताईं उहे लेटियल रहनि था, पंहिंजी पोज़ीशन बि चेंज नथा कनि, त उहे छा थींदो आहे प्रेशर थी स्किन ते उन्हनि जी ब्लड फ्लो जेका आहे त उहा रिड्यूस थी वेंदी आहे या फिर कट ऑफ थी वेंदी आहे, जंहिंजी वजह सां उन जे मोबिलिटी जी वजह सां छा थींदो आहे उन्हनि ते प्रेशर सोर डेवलप थी वेंदो आहे। ॿिया जेको आहिनि त लॉस ऑफ सेंसेशन। हाणे फॉर एग्ज़ाम्पल कोई क्लाइंट आहे जीअं पैरालाइसिस जो आहे या फिर जेको आहे त उनखे स्पाइनल कॉर्ड इंजरी थी आहे या फिर काई नर्व इंजरी थी आहे, जंहिंजी वजह सां हुनजो सेंसेशन्स त बिल्कुलु बि मतिलबु लॉस थी वियूं आहिनि, यानी उनखे कोई पेन नथो थिए, उनखे कोई नीड नथी थिए, त हू पंहिंजी पोज़ीशन खे चेंज करे, जंहिंजी वजह सां हू पंहिंजी पोज़ीशन बि चेंज न आहे कंदो, उनखे नीड न आहे थींदी, उनखे पेन फील न थींदो आहे, त प्रेशर सोर जेको आहे त डेफिनेटली डेवलप थींदो आहे। एंड देन अचे थो अल्टर्ड लेवल ऑफ कॉन्शियसनेस। हिकिड़ो बंदो आहे जेको मतिलबु अनकॉन्शियस आहे या फिर जेको आहे त उनजी लेवल ऑफ कॉन्शियसनेस जेको आहे त अल्टर्ड आहे, यानी सेमी कॉन्शियस चऊं अनकॉन्शियस चऊं, त उहो जेको आहे त उन में एतिरी एबिलिटी न आहे हूंदी, त उन में एतिरी सम्झ बि न आहे हूंदी, त उहो पंहिंजी पोज़ीशन चेंज करे, पंहिंजी केयर करे, जंहिंजी वजह सां उहो बेड ते पए छा थींदो आहे ब्लड फ्लो न थींदी, रेड जेको आहे त स्किन जेको आहे त रेड खां ब्लू जी तरफ़ वेंदी, देन स्किन टिश्यूज़ डैमेज थींदा, ब्लड सप्लाई कट ऑफ थींदो, देन जेको आहे छा थींदो बेड सोर डेवलप थी वेंदो। ऐं हाणे अचे थो स्टेजिस ऑफ डिक्यूबैटिक अल्सर। देयर आर 4 स्टेजिस ऑफ डिक्यूबैटिक अल्सर: स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 एंड स्टेज 4, which I have explained in coming slides. ऐं अगरि असां स्टेजिस जी ॻाल्हि कयूं था त जेके स्टेजिस इन डिक्यूबैटिक अल्सर जूं आर क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ tissue destroyed from the mild skin discoloration to the wounds that are developed in the muscles and bones. जीअं स्टेज 1 आहे उन में स्किन इंटैक्ट हूंदी आहे विथ रेडनेस। स्टेज 2 में स्किन इन्वॉल्व हूंदी आहे, स्किन बि डैमेज मतिलबु थींदी आहे बट पार्शियल स्किन लॉस थींदी आहे। स्टेज 3 में सबक्यूटेनियस फैट अफेक्ट थींदो आहे ऐं स्टेज 4 में मसल्स एंड बोन्स अफेक्ट थींदा आहिनि। अगरि असां स्टेज 1 जे बारे में ॻाल्हायूं त स्टेज 1 में छा थींदो आहे, स्किन त इंटैक्ट हूंदी आहे बट स्किन जेका आहे त उहा डिस्कलर्ड अपीयर थींदी आहे। कीअं त जेका नॉर्मल स्किन हूंदी आहे उहा ब्राइट लाइटर रेड हूंदी आहे या फिर ब्राइट रेड हूंदी आहे स्किन, ठीकु आहे, स्किन टोन जो हूंदो आहे। बट जॾहिं डिक्यूबैटिक अल्सर डेवलप थींदो आहे उनजी स्टेज 1 में छा थींदो आहे, उहा स्किन जो जेको कलर आहे उहो डिस्कलर्ड थी वेंदो ऐं उहो पर्पलिश या फिर ब्लूइश इन डार्क कलर थी वेंदो। ऐं जॾहिं असां उन एरिया खे ॾिसंदासीं त उहा असांखे एरिया वार्म, पेनफुल, फर्म एंड स्पंजी मिलंदी, ठीकु आहे। ऐं असां जेको आहे त असांखे छा मिलंदी, जॾहिं असां उन एरिया खे प्रेस कंदासीं त असांखे उहा वाइट न मिलंदी, बिकॉज असां जॾहिं नॉर्मल स्किन खे प्रेस कंदा आहियूं ऐं प्रेस करे छॾे ॾींदा आहियूं त उहा जेका एरिया आहे असांखे वाइट चऊं या फिर मतिलबु पेल या फिर थोरो ईअं चऊं त असांखे ईअं मिलंदी आहे जेको हिकु नॉर्मल आहे, ठीकु आहे। त जॾहिं असां स्टेज 1 या फिर डिक्यूबैटिक अल्सर में जॾहिं असां प्रेस कंदासीं त असांखे उहा एरिया वाइट न मिलंदी। ऐं ॿियो त हिन पिक्चर में शो थियल आहे त जेका स्टेज 1 जेको आहे त डिक्यूबैटिक अल्सर आहे उहा जस्ट जेका एपिडर्मिस आहे उन ते मतिलबु अफेक्ट कंदी आहे, उनखे जेको आहे त उहो करे छॾींदी आहे, ख़राबु करे छॾींदी आहे। जीअं हिते जेको आहे त स्किन इंटैक्ट आहे, स्किन लॉस न आहे थींदी, स्किन इंटैक्ट ई हूंदी आहे बट स्किन जेका आहे त उहा मतिलबु उहो रेडर या फिर उन कलर खां जेको आहे त डिस्कलर थींदी आहे। हिते जीअं हिते मतिलबु रेड कलर में शो कयो वियो आहे, लाइक जीअं इन्फेक्शन थींदो आहे त उहा एरिया जेका त रेड थी वेंदी आहे। अगरि हाणे अचे थो स्टेज 2, अगरि असां स्टेज 2 जे बारे में ॻाल्हायूं त स्टेज 1 में छा थियो त सिर्फ़ु एपिडर्मिस लेयर जेका उहा अफेक्टेड थी। स्टेज 2 में 2 लेयर्स अफेक्टेड थींदियूं आहिनि, टॉप 2 स्किन लेयर्स एपिडर्मिस एंड डर्मिस। मथां वारी जेका स्किन जी लेयर हूंदी आहे, मथां वारी, उनखे असां एपिडर्मिस चवंदा आहियूं। उन खां बाद में जेका लेयर ईंदी आहे उनखे असां डर्मिस चवंदा आहियूं, ठीकु आहे। स्टेज 1 में छा थियो, एपिडर्मिस जस्ट अफेक्ट थी। स्टेज 2 में ॿई लेयर्स अफेक्ट थियनि थियूं। हुन में सिर्फ़ु रेडिश हुयो, त मतिलबु हिकिड़ो उहो असांखे छा हुयो मतिलबु जेको आहे ॿुधाए पई त हे छा इन्फेक्शन जी तरफ़ वञी रही आहे, स्किन डिक्यूबैटिक अल्सर जी तरफ़ वञी रही आहे, बट हिते छा आहे स्किन जेका आहे त उहा लॉस थी रही आहे। डर्मिस एपिडर्मिस जेको लॉस थिए थी बट डर्मिस ताईं बि इहो इन्फेक्शन वञी रहियो आहे, ठीकु आहे। ऐं हिन में छा थींदो आहे, अल्सर मतिलबु लुक लाइक अ शेलो ऐं ओपन वूंड, ऐं जेको आहे त जीअं आहे न हिकिड़े एप्सेस थींदियूं आहिनि, एप्सेस थींदियूं आहिनि त उहे जेका स्किन आहे उहा रेडिश थी वेंदी आहे ऐं फट वांगुरु ॾिसण में लॻंदी आहे, या फिर ईअं लॻंदो आहे असांखे फील थींदो आहे त हिन में जेको आहे त कुझु पाणी वग़ैरह जेको आहे भलियल आहे, ब्लिस्टर्स आहिनि, ब्लिस्टर वांगुरु जेको फॉर्म थी वेंदो आहे स्टेज 2 में। इन स्टेज 3 जेको आहे डिक्यूबैटिक अल्सर में छा थींदो आहे, दिस इज़ अ फुल
थिकनेस, स्किन लॉस, असांजो छा थींदो आहे जेको आहे त जेको सबक्यूटेनियस फैट हूंदो आहे उहो बि जेको आहे त हिन में अफेक्ट थींदो आहे। स्टेजिस सां गॾु जेके असांजो स्किन लेयर्स आहिनि उहे बि मतिलबु वधंदियूं अचनि थियूं। स्टेज 1 में जस्ट एपिडर्मिस जेका आहे त उहा अफेक्टेड हुई, स्टेज 2 में डर्मिस प्लस एपिडर्मिस अफेक्टेड हुई, एंड स्टेज 3 में छा थींदो आहे एपिडर्मिस, डर्मिस एंड जेका फेट लेयर हूंदी आहे बिलो द स्किन, ठीकु आहे, जेका क्रेटर लाइक अपीयरेंस ॾींदी आहे उहा जेका आहे त उहा बि अफेक्टेड थींदी आहे। यानी 3 लेयर्स असां ईअं चऊं त असांजो अफेक्टेड थींदियूं आहिनि स्टेज 3 ताईं। बट हिन में छा थींदो आहे मसल्स, टेंडन्स एंड बोन्स जेके आहिनि त हिन में अञा विज़िबल न आहिनि हूंदा। जैसे पिक्चर में शो थी रहियो आहे एपिडर्मिस हुई, ठीकु आहे, उन खां बाद में डर्मिस है जेका लाइट पिंक लाइक जेका शो थिए थी, ठीकु आहे, उन खां बाद में जेका येलोइश फेट लाइक लेयर थिए थी उन ताईं मतिलबु स्टेज 3 हली वई आहे, हिन खे बि अफेक्ट करे छॾियो अथईं। ऐं स्टेज 4 जेका आहे डिक्यूबैटिक अल्सर जी उहा हिकिड़ी मोस्ट सीवियर स्टेज आहे जंहिंमें अल्सर जेका आहे त टिश्यूज़ खे लॉस करे छॾींदी आहे, ओवरऑल टिश्यूज़ डैमेज थी वेंदा आहिनि विथ एक्सटेंसिव डैमेज, जंहिंमें मसल्स, बोन्स, टेंडन, जॉइंट्स जेके आहिनि उहे विज़िबल त थींदा आहिनि बट मे बी दे एक्सपोज्ड। हाणे जेको आहे स्टेजिस जेके हुयूं बेड सोर जो उहे मां डिफाइन करे आयमि, एक्सप्लेन बल्कि करे आयमि, त हिन पिक्चर में तव्हां जेको आहे त सम्झी सघो था त जेको आहे त स्टेजिस मतिलबु कहिड़ी स्टेज में केतिरो जेको आहे त डैमेज थींदो आहे स्किन जो। जीअं मां ॿुधाए आयमि त जेका स्टेज 1 आहे उन में जस्ट एपिडर्मिस थींदी आहे, स्टेज 2 में डर्मिस प्लस एपिडर्मिस 2 थियनि थियूं, ठीकु आहे, स्टेज 3 में 3 थियनि थियूं, यानी फर्स्ट स्टेज में 1, सेकेंड स्टेज में 2 लेयर्स एंड 3 स्टेज में 3 लेयर्स एंड 4 स्टेज में असांजो जेको आहे त पूरी जेके स्किन जी लेयर्स आहिनि उहे डैमेज थी थियूं वञनि, ठीकु आहे। ऐं जेको आहे त डिक्यूबैटिक अल्सर जेको आहे त अगरि असां इनखे ट्रीट नथा कयूं टाइमली त जेको आहे त हिन जूं कॉम्प्लिकेशंस थींदियूं, हिन जूं कॉम्प्लिकेशंस सेल्यूलाइटिस आहे, ठीकु आहे, बोन एंड जॉइंट इन्फेक्शन थी सघे थो ऐं वधी सघे थो, ठीकु आहे, जंहिंजी वजह सां छा थींदो सेप्सिस थी सघे थो, सेप्सिस ब्लड में इन्फेक्शन थी सघे थो, दैन जेको आहे त सीए बि थी सघे थी, कैंसर, जंहिंमें छा थींदो अनकंट्रोलेबल डिफिजन ऑफ द अनकंट्रोल मल्टीप्लिकेशन ऑफ सेल्स थींदी आहे, जेके एबनॉर्मल सेल्स हूंदा आहिनि जंहिंजी वजह सां कैंसर डेवलप थी वेंदी आहे। ऐं हाणे अचे थो प्रिवेंशन्स, अगरि असां बेड सोर जी प्रिवेंशन्स जी ॻाल्हि कयूं त हुन में असांजो ईंदो आहे त सभ खां पहिरियां त जेको बेड सोर डेवलप थिए थो हुन जूं पोज़ीशन्स जेके आहिनि असां पेशेंट जी चेंज कराईंदासीं, एवरी 2 आवर असांखे पोज़ीशन चेंज करणी हूंदी आहे, ठीकु आहे। ऐं नंबर 2 जेको आहे त हुनखे प्रेशर लिविंग मैट्रेस या फिर कुशन्स यूज़ कराईंदासीं पेशेंट खे, हुनजी स्किन हाइजीन जो ख़्यालु रखंदासीं, हुनजे स्किन खे ड्राई रखंदासीं, बिकॉज जीअं असां पढ़ी वियासीं त इनकॉन्टीनेंस टू द स्किन हुयो, जीअं इनकॉन्टीनेंस ऑफ यूरिन एंड फीसिस टू द स्किन, त हुनजी वजह सां असां हुनजी स्किन खे अगरि असां ड्राई रखंदासीं त इट इज़ वेरी प्रिवेंटिव मेयर फॉर द डिक्यूबैटिक अल्सर। एंड जेको आहे त इन जे लाइ असां एडिक्वेट न्यूट्रिशन एंड हाइड्रेशन पेशेंट लाइ जेको आहे त अगरि असां हुनखे ॾींदासीं त हुनजी स्किन में जेको आहे त हीलिंग प्रोसेस जेको आहे त उहो वधंदो, ठीकु आहे। ऐं हुन खां बाद में डेली असां हुनजी स्किन खे चेक कंदासीं फॉर द रेडनेस, फॉर इरिटेशन एंड फॉर साइंस ऑफ डिक्यूबैटिक अल्सर। ऐं हाणे अचे थो हुनजी ट्रीटमेंट, डिक्यूबैटिक अल्सर और द बेड सोर जी ट्रीटमेंट। जॾहिं असां ट्रीटमेंट में ईंदासीं असां ॾिसंदासीं फॉर एग्ज़ाम्पल अगरि जेको आहे त एतिरा टिश्यूज़ डैमेज थी विया आहिनि, स्टेज 4 ताईं डिक्यूबैटिक अल्सर अची वई आहे त छा थींदो त हुनजी ट्रीटमेंट इहा हूंदी आहे सभ खां पहिरियां त उन्हनि टिश्यूज़ जेके डैमेज टिश्यूज़ आहिनि उन्हनि खे रिमूव करिणो हूंदो आहे, ठीकु आहे। जॾहिं असां डैमेज टिश्यूज़ खे रिमूव कंदासीं त पोइ असांखे छा करिणो हूंदो आहे, ड्रेसिंग करणी हूंदी आहे, उनखे क्लीन करे ड्रेसिंग कंदासीं। हाणे हिकु जॻह जेका आहे त उहा उन जा टिश्यूज़ डैमेज थी विया आहिनि, ठीकु आहे, ऐं असांखे उनखे क्लीन करण जी नीड पए थी, ड्रेसिंग जी नीड पए थी, इट मीन्स जेको आहे त उहा जॻह जेका आहे त इलाही ससेप्टेबल आहे, त उहा इन्फेक्शन जेका आहे त प्रोड्यूस करे सघे थी, उते इन्फेक्शन थी सघे थो, ठीकु आहे। त असां छा कंदासीं उनखे एंटीबायोटिक्स बि ॾींदासीं, एंटीबायोटिक कवर बि ॾींदासीं, प्लस में उन ते हेल्दी डाइट्स ॿुधाईंदासीं उनखे, ऐं जेको आहे त जेको हुनजो केयर गिवर आहे असां हुनखे एजुकेट कंदासीं। And in the last अचे थो the role of nurse in prevention and management of the bed sore। सभ खां पहिरियां त मां इहो ॿुधाईंदी हलंदमि त नर्स, वॉट इज़ नर्स, नर्स जो मतिलबु छा आहे। नर्सिंग मीन्स केयर, नर्स अ पर्सन हू प्रोवाइड्स अ केयर टू अ क्लाइंट, टू अ पेशेंट, ठीकु आहे। मतिलबु नर्सिंग जो मतिलबु आहे केयर गिवर। एज अ केयर गिवर मतिलबु हिकु केयर गिवर जो छा रोल आहे, नर्स जो छा रोल आहे। The nurse should continually assessing the client who are at risk of bed sore or the diabetic ulcer development। छा कंदी, असेस कंदी क्लाइंट खे,
नर्स खे असेस करणो हूंदो आहे, ठीकु आहे। स्किन खे पेशेंट जी स्किन खे ट्वाइस अ डे ऐं उनखे जेके प्रेशर साइट्स हूंदियूं आहिनि उन्हनि खे इंस्पेक्ट करणो हूंदो आहे, उन्हनि खे असेस करणो हूंदो आहे। जेके प्रेशर साइट्स हूंदियूं आहिनि, जेके बोनी एरियाज़ हूंदा आहिनि जेके आहिनि उहे काफ़ी मतिलबु रिस्क ते हूंदा आहिनि, त उन्हनि ते जेको आहे त प्रेशर सोर थींदी आहे, ठीकु आहे। ऐं पैल्पेट करे ॾिसंदी आहे स्किन खे त उनजी जेका वार्मथ आहे उहा इंक्रीज़ त नथी आहे। यानी जेको असां पढ़ियोसीं त जेके प्रेशर सोर जॾहिं डेवलप थींदो आहे त स्किन जेका आहे त उतां वार्म थी वेंदी आहे ऐं स्पंजी थी वेंदी आहे। एंड प्लस में जेको आहे इंस्पेक्ट कंदी आहे आइदर जेको आहे त पेशेंट जी जेका स्किन आहे उहा ड्राई आहे या फिर मॉइस्ट आहे या फिर ब्रैक्ड स्किन आहे, उन लाइ इंस्पेक्ट कंदी, उनखे असेस कंदी ऐं उनखे एवोलेट कंदी लेवल ऑफ मोबिलिटी, त हाणे पेशेंट जी मोबिलिटी केतिरी आहे, उनजी लेवल केतिरी आहे, थोरो पाण खे मूव करे सघे थो या फिर नथो करे सघे मूव। ऐं असेस कंदी प्रेजेंस ऑफ इनकॉन्टिनेंस, काई मॉइस्चर त न आहे, इनकॉन्टिनेंस ऑफ यूरिन फीसिस त न आहिनि जंहिंसां उनजी स्किन जो कॉन्टेक्ट थियो आहे, ठीकु आहे। एंड एवोलेट कंदी उनजे न्यूट्रिशनल यानी उनखे डाइट प्लान खे एंड हाइड्रेशन स्टेटस खे, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे त इहो बि नोटिफाई कंदी त उनजो हेल्थ प्रॉब्लम्स हाणे प्रेज़ेंट हेल्थ प्रॉब्लम्स छा, उनजी प्रेज़ेंट कंप्लेंट छा आहे। एंड जेको आहे त उनजी स्किन खे प्रोटेक्ट कंदी एंड मॉइस्चर कंदी बैरियर ऑइंटमेंट सां, ठीकु आहे। जेके यूज़ प्रॉपर पोजिशनिंग टेक्निक्स, उनजी प्रॉपर पोजिशनिंग टेक्निक्स जेके आहिनि त उहे उन ते अप्लाई कंदी। फॉर एग्ज़ाम्पल जीअं असांखे एवरी 2 आवर्ली जेको आहे त पेशेंट जी पोजिशन जेका आहे त उहा चेंज करणी हूंदी आहे, ठीकु आहे, टू प्रिवेंट फ्रॉम द बैड सोर। एंड जेको आहे त एजुकेट द फैमिली रिगार्डिंग द रिस्क फैक्टर्स एंड प्रिवेंशन ऑफ बैड सोर। इहो जेको आहे त फैमिली खे एजुकेट करणु तमामु ज़रूरी हूंदो आहे, बिकॉज अगरि असां उनखे केयर नथा ॾेई सघूं त अगरि मुंहिंजो फैमिली मेम्बर कोई इनखे केयर ॾिए थो त उनखे इहा इंफॉर्मेशन, इहा नॉलेज, इहा एजुकेशन ज़रूरु हुजे कि जेको पेशेंट आहे, जेको पंहिंजी पोजीशन पाण चेंज नथो करे सघे, मूव नथो करे सघे, उनखे हर 2 कलाकनि खां बाद में हुनजी पोजीशन चेंज कराइणी आहे। ऐं हुनखे इहो बि ॾिसणो आहे त जेको पेशेंट आहे उनजी स्किन जेका आहे त उहा मतिलबु मॉइस्चर मतिलबु आली न हुजे, ठीकु आहे, इनकॉन्टिनेंस उन ते न हुजनि ऐं उहा ड्राई हुजे, क्लीन हुजे ऐं उनखे इंस्पेक्ट ऐं असेस कंटिन्यूअसली मतिलबु करिणो आहे। सो अॼु जो लेक्चर इहो हुयो। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।